आदिवासी विद्यार्थ्यांना मंत्री झिरवाळांनी दिली गेटवे ऑफ इंडिया आणि मंत्रालय राजभवनाची माहिती। मुलांसोबत केला सहलीच्या बसमधून प्रवास। दिंडोरी आमदार विधानसभा उपाध्यक्ष पदावर गेले तरी जनतेशी नाळ जोडत जमिनीवर असलेला नेता म्हणून ओळख असलेले नरहरी झिरवाळ यांनी आता कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तरी आपल्या मतदारसंघातील आदिवासी विद्यार्थी यांची सहल आल्याचे कळताच सकाळी 6 पासून ते 11 वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांच्या बसमध्ये प्रवास करत त्यांच्यात रमत गमत त्यांना गेटवे ऑफ इंडिया, राजभवन आदी दाखवत गाईडची भूमिकाही बजावत मुलांचा आनंद द्विगुणित केला। तर 11 वाजता आपल्या मंत्री विभागाच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर जात आपली जबाबदारी पार पाडली। दिवसभर मुलांनी मुंबईतील विविध प्रेक्षणीय स्थळे बघितल्यावर रात्री त्यांना स्टेट्स या तारांकित हॉटेलमध्ये शाही भोजनाचा आस्वाद दिला। प्रत्येक मुलाला तू कुणाचा र त्यांचे बोलीभाषेत सर्वांशी हितगुज करस, बासला आईसला सांगजो, अभ्यास करा, मोठे व्हा, अधिकारी व्हा असा सल्ला आणि आशीर्वादही दिले। झिरवाळ यांच्या या प्रेमाने विद्यार्थी भारावून गेले। कर्मवीर रासवाग शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित भनवड येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेची शैक्षणिक सहल नुकतीच मुंबई येथे जाऊन आली। 2 दिवसीय या शैक्षणिक सहलीत मुलांच्या वैज्ञानिक, सामाजिक तसेच शैक्षणिक ज्ञानात भर पडावी या उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील प्रसिद्ध नेहरू तारांगण, म्युझियम तसेच राजभवन, विधानभवन इत्यादी स्थळांसोबतच गरम पाण्याची कुंडे असणारे वज्रेश्वरी, गणेशपुरी अशा वैशिष्ट्यपूर्ण स्थळांचा सहलीत समावेश करण्यात आला होता। शामराव सोनवणे, दिंडोरी। हे ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं असं हे पूर्ण बंद होतं। आता 4 वर्षापूर्वी इथं हे हा हॉल आहे याचा, इथं शपथविधी वगैरे जर झाला तर तो आपल्या आत व्हायचा तर मग इथं होतो, नसं तर बाहेर एखादं ग्राउंड पाहिलं जातं। मोठा हॉल आहे तो आपण नंतर पाहू। तर ह्याचं नूतनीकरण केलं तेव्हा त्याच्या डिझाईनमध्ये बदल केला थोडा आणि त्यामुळे तो थोडा पुढे आला। पण JCB उकरताना इथं लोखंडाचा एक तुकडा लागला। चावी आणली का? हो या मार वा या मॅडम पोलीस उकरलं हे निघालं आणि आता तिथं मध्ये जेल, शिक्षा कशी करायची ते वरून तोफा किंवा काही मटेरियल सोडायचं त्याचे बोगदे बागदे सगळं आहे। तोफा पण आहे, एक डेमो ठेवला तिकडे आहेत, इकडे आहे मध्ये आणि मग पुढं अनेक दरवाजे होते त्याला। जर शत्रूने काही अटॅक केला तर समुद्रमार्गे जाण्याचा, तिकडं इथून ट्रेन विकीला होती का जे सोनं नाणं जड काय असेल नसेल ते ट्रेन मध्ये टाकायचं, अंडरग्राउंड या